नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर आता जायला निघालोय केरळला। केरळमध्ये ट्रेन लागलेली आहे केरळची आणि ती ट्रेन आहे ती तिरुअनंतपुरमला जाणार आहे, पण आम्ही चेंगूरला उतरणार आहोत आणि मग तिथून बस पकडून। तर मित्रांनो, ट्रेन आता बरोबर सुटलेली आहे 4 वाजता। हे बघा, हळूहळू पुढे सरकते। तर अशीच तुम्हाला पुढची जर्नी पूर्ण दाखवत राहील। तर हा मित्रांनो बघा, आता बरेच जणांचा मला प्रश्न होता की अय्यप्पा स्वामीला जातात का, तर जाणं शक्य आहे का? तर हो, शक्य आहे, कारण मी आता आहे ट्रेनमध्ये जे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटलेली आहे ती तिरुअनंतपुरमपर्यंत जाणार आहे। तर अय्यप्पा स्वामीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिले लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ट्रेन पकडून जायचं आहे चेंगूरला। चेंगूर स्टेशनवरून बस जाते, तर बस पकडून तुम्ही तिथे जाऊ शकता। तर मी आता ही ट्रेन पकडलं आहे, स्पेशल ट्रेन आहे, कारण या वेळेला भरपूर गर्दी असते। जे रेग्युलर ट्रेन असतात त्यांना ही गुरुवारची स्पेशल ट्रेन सोडलेली आहे संध्याकाळी ठीक 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं। तर हे बघा, आता मी तुम्हाला माझं कन्फर्म तिकीट दाखवतो। हे बघा, मला क्लिअर दिसतंय की नाही माहीत नाही। हे बघा, LTT टू चेंगूर। तर जर तुम्हाला अय्यप्पा स्वामीचं दर्शन घ्यायला जायचं असेल, थोडी माहिती पाहिजे असेल, तर माझ्या चॅनलला फॉलो करा, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल। तर मी आता थोड्या वेळात ठाण्याला पोहोचणार आहे आणि ही जी मी ट्रेन पकडली आहे ती कोकण कोस्टलनी जाते, म्हणजे इथून ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, कर्नाटकमध्ये जाते, कर्नाटकमध्ये कारवार, केरळमध्ये जाते। कोझिकोडे वरून काय घेतात, तर आपल्याला जे जायचं आहे ते चेंगूर आणि दुसऱ्या ट्रॅकनं जाते ते कोलम, म्हणजे कोलमवरून पण सुद्धा तुम्ही जाऊ शकता, तिथून ही बस जाते। तर आता ट्रेनमध्ये एक छोटासा कांड झाला आहे, तो दाखवतो तुम्हाला। जे फायर एक्सटेन्शन होतं ते ब्लास्ट झालं आहे। आताच पनवेलवरून निघालो आहे आणि आम्ही घेतला चाय। पाणी निसता। आताच पेन आलेला आहे, पेन स्टेशनला थांबणार आहे गाडी। स्टेशनवर बोरिंग आहे, एकदम कॉन्क्रीटच्या आतमध्ये घुसवलेलं। ट्रेन स्टेशनला थांबलं, भरपूर मोठा स्टेशन आहे। संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि ट्रेन सुटलेली आहे पेनवरनं। नमस्कार, सुप्रभात। तर आता आहोत गोकर्ण, कर्नाटकमध्ये। बघा, आता जस्ट गोकर्णावरनं गाडी सुटलेली आहे। नजारा गोकर्ण कर्नाटकचा।
आता आहोत कर्नाटकमध्ये आणि सकाळचं वेळ आहे. चहा घेतलाय, कुमट्यामध्ये आहोत आता. आता जस्ट पोचलोय कुमट्याला. बघा कुमटा स्टेशन आहे. आता पोचलोय बेंदूरला आणि नाश्ता घेतलाय. बघा उपमा घेतला नाश्ता. हा बसला समोर खायला. आता सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि ट्रेन इथे उडपीला थांबलंय. स्टॉप घेतलाय. 1.5 तास लेट आहे ट्रेन. ओके चला, ट्रेनचा हा वाजलाय. आता उडपीवरून सुटलेली आहे. 1-2 मिनिटाचा हॉल्ट घेतला होता. तर सकाळचे आता 10:30 वाजलेत आणि पोचलोय मंगळूर स्टेशनला. अजून कर्नाटकमध्येच आहोत. हे बघा मंगळूर स्टेशन आलंय. Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. Everything I want might be a miracle. I know I'm never coming. आणि आता स्टेशन आलेला आहे तो कांजनगड. दुपारचे वाजले आहेत 11:50 झालेत. इथे थांबणार नाही आहे गाडी. अजूनपर्यंत कर्नाटकमध्ये आता ट्रेन पोचले कोशिकोड स्टेशनला. तर मित्रांनो आता पोचलोय कोशिकोड स्टेशनला. केरळमध्ये आहोत आता. ते थांबलेली आहे गाडी. 3 मिनिटाचा हॉल दाखवला आहे. 3 मिनिटं थांबून सांगू शकत नाही. कोशिकोड स्टेशन आहे. इथून गाडी निघाली आता. आता कोझिकोड सिटी आहे ही. इथून ट्रेनचे 2 फाटक होतात. एक चेंगनूर मार्गे जाते तिरुवनंतपुरमला आणि एक कोलमवरून जाते. असे 2 मार्ग आहेत तिथून. आता पुढून ट्रेक चेंज होणार आहे. ते आता मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला भेटत नाही. असल्या गाड्या आपल्याकडे कुठे आता बघायला भेटतात. कोचीचा एअरपोर्ट आहे. उडताना
एर्नाकुलम टाउन. पोचलो एर्नाकुलमला, कोचीला पोचलो. General compartment 20. Sir, SLR coach for business. तर आता संध्याकाळचे 6:55 झालेत आणि कोटायमला पोचलो आहे. जर कोणाला सबरीमाला जायचं असेल तर कोटायमला उतरून सुद्धा जाऊ शकता. इथून बस पकडून इरुमेलीला आणि मग इरुमेलीवरून बस पकडून सबरीमाला किंवा पंबाला जाऊ शकता. आता आम्ही आहोत कोटायम स्टेशनवर 6:55. याच्या पुढचा स्टॉप आहे तो चेंगनूर आहे. तर या व्हिडिओला इथेच समाप्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.